पुष्कळ वेळा मनुष्याचा मोठेपणा त्याच्या आईबापावर अवलंबून असतो. त्यांचे पुढचे बरे-वाईट जीवन त्यांच्या आईबापांवर अवलंबून असते. त्यांच्या बरे-वाईटाचा पाया लहानपणीच भरला जात असतो. पाळण्यात असतानाच, आईच्या अंगाखांद्यावर खेळत असतानाच पुढील जीवनाचा विकासाचे बी पेरले जात असते. मोठेपणा त्याचा अर्थ जगातील काही व्यक्तींच्या ओठावर आपले नाव काही काळ नाचणे असा मी करीत नाही. हिमालयाच्या दऱ्याखोऱ्यात असे प्रचंड व गगनचुंबी वृक्ष असतील की ज्यांची नावे जगाला माहीत नाहीत. रानातील कानाकोपऱ्यात असे एखादे रमणीय व सुगंधी फूल फुललेले असेल की ज्याचा पत्ता कोणाला लागलाच नाही. समुद्राच्या पोटात अशी गुलबंद व पाणीदार मोती असतील की ज्यांची जगास वार्ता नाही. पृथ्वीच्या पोटात ताऱ्यासारखे तेजस्वी हिरे असतील, परंतु मानवजातीस त्याचे अद्यापि दर्शन नाही. वर अनंत आकाशात असे अनंत तारे असतील की जे पल्लेदार दुर्बिणीतूनही अजून दिसले नाहीत. मोठेपणा याचा अर्थ जगाला माहीत असणे असा मी करीत नाही. मी निर्दोष होत आहे, हळूहळू उन्नत होत आहे. ही ज्याला जाणीव आहे तो मोठाच होत असतो. मोठा होत जाण्याची ही प्रवृत्ती व्यक्तीच्या ठिकाणी आईबापच उत्पन्न करतील. आईबापाकडून मिळालेली ही ईश्वर देणगी होय. मायबापच कळत वा नकळत मुलाला लहान गोष्टी किंवा मोठ्या करीत असतात. मनुष्य जन्मतो त्यापूर्वीच त्यांचे शिक्षण सुरू झालेले असते. आईच्या पोटात गर्भरूपाने जीव घेतो त्यापूर्वीच त्यांच्या शिक्षणाची तयारी झालेली असते. गर्भधारणेपूर्वीच आईबापांनी आपापल्या जीवनात जे विचार केले असतील, ज्या भावना हृदयात खेळविल्या असतील, जी कर्मे केली असतील, त्या सर्वातून नवबालकाच्या शिक्षणाची पुस्तके तयार केली जात असतात. जगात फक्त आईबापच शिकवतात असे नाही. आजूबाजूचे सारे जग, सारी सजीव निर्जीव सृष्टी शिकवीत असते, परंतु या आजूबाजूच्या सृष्टीतून काय शिकावे हे आईबापच शिकवितात. मुलांच्या शिक्षणात जास्तीत जास्त वाटा आईबापांचा असतो व त्यातही आईचा अधिक. आईच्या पोटातच मुळी जीव राहिला. आईशी एकरूप होऊनच जीव बाहेर पडला, जणू तिचाच होऊन बाहेर आला. बाहेर आल्यावर आईच्याच सान्निध्यात त्याचा लहानपणी तरी बहुतेक वेळ जातो. तो आईजवळ हसतो, आईजवळ रडतो, आईजवळ खातो पितो, आईजवळ खेळतो, खिदळतो, झोपतो, झोपी जातो. आईजवळ त्याची उठबस सुरू असते. म्हणूनच खरी शिक्षणदात्री आईच होय. आई देह देते व मनही देते. जन्मास घालणारी तीच व ज्ञान देणारीही तीच. लहानपणी मुलांवर जे परिणाम होतात ते सुदृढतम असतात. लहानपणी मुलांचे मन रिकामे असते. भिकाऱ्याला 4 दिवसाच्या उपाशाला ज्याप्रमाणे मिळेल तो बरा वाईट घास देण्यास धडपड करावीशी वाटते, त्याप्रमाणेच बालकाचे रिकामे मन जे आजूबाजूला असेल त्याची निवडानिवड न करता आधाशासारखे भराभर त्याचा संग्रह करीत असते. एखादी लहान 2-4 महिन्याच्या मुलाला जर बाहेर अंगणात ठेवले तर आजूबाजूला हिरव्या हिरव्या झाडांचा त्याच्या मनावर, त्याच्या शरीरावर इतका परिणाम होतो की त्याच्या मनासही रंग येतो असे बायका म्हणतात. याचा अर्थ एवढाच की लहानपणी मन फारच संस्कारक्षम असते. मातीसारखे, मेणासारखे ते असते. द्यावा तो आकार त्याला मिळेल. आईने तेलकट खाल्ले तर मुलाला खोकला होईल. आईने उसाचा रस, आंब्याचा रस खाल्ला तर मुलाला थंडी होईल. त्याप्रमाणे आईने मुलादेखील आदळआपट केली, भांडण तंटण केले तर मुलांच्या मनात खोकला होईल. परंतु ही गोष्ट आया विसरतात. आईचे बोलणे, चालणे, हसणे, सवरणे, मुलांच्या आसमंतात होणाऱ्या आईच्या सर्व क्रिया म्हणजे मुलांच्या मनाचे, बुद्धीचे, हृदयाचे दूध होय. मुलाला दूध पाजताना आईचे डोळे मत्सराने लाल झालेले असतील तर मुलांचे मनही रागीट होईल. अशा प्रकारे मुलांचे शिक्षण हे मातेवर
पित्यावर, आप्तेष्टांवर, सभोवतालच्या सर्व सजीव निर्जीव सृष्टीवर अवलंबून आहे. मुलांच्या समीप फार जपून वागावे, वातावरण स्वच्छ राखावे. सूर्यचंद्रांना माहीत असो वा नसो, त्यांच्या किरणांनी कमळे फुलतात, ही गोष्ट खरी. आईबापांना व इतर लोकांना माहीत असो वा नसो, त्यांच्या कृत्यांनी मुलांच्या जीवनकळ्या फुलत असतात, हे खरे. सूर्यचंद्राच्या किरणाप्रमाणे मनुष्याचे व्यवहार, आईबापाचे कृत्य स्वच्छ, सतेज व तमोहीन अशी असतील तर मुलांची मने कमळाप्रमाणे रसपूर्ण, सुगंधी, रमणीय व पवित्र अशी फुलतील. नाहीतर ती किडनी खाल्लेली, रोगट, फिक्कट, रंगहीन व पावित्र्यहीन अशी होतील. मुलांचे जीवन बिघडविणे यासारखे पाप नाही. स्वच्छ झऱ्याचे पाणी घाण करणे यासारखे पाप नाही. मुलांजवळ राहणाऱ्यांनी ही गोष्ट सदैव लक्षात ठेवावी. वसिष्ठ ऋषी वेदामध्ये वरुणदेवाला म्हणतात, हे वरुणदेवा, माझ्या हातून जर काही वाईट झाले असेल तर त्याबद्दल माझ्या वडील मंडळीस जबाबदार धर. अस्ति ज्यासन कनियस उपारे. कनिष्ठांच्या जवळ श्रेष्ठ असतो, ज्या श्रेष्ठाने आपली जोखीम ओळखून वागले पाहिजे. आईबापांनी, शेजाऱ्यांनी, गुरुजींनी, सर्वांनी लहान मुलांचा विकास सदैव डोळ्यासमोर ठेवून त्यांच्याजवळ वागावे. श्यामला त्याच्या भाग्याने थोर माता मिळाली होती. दररोज तो आपल्या आईला मनात धन्यवाद देत असे. कधीकधी 4 अश्रूंनी तिचे तर्पण करीत असे. आश्रमातील मित्र त्यांची जीवनकथा पुष्कळ वेळा विचारीत, परंतु श्याम सांगत नसे. आश्रमातील इतर सारे सवंगडी आपल्याला जीवनातील नानाविध बरे वाईट अनुभव परस्परांना सांगत असत. आपल्यासोबतच्या जीवनकथा ऐकवताना कधीकधी एकाएकी श्यामचे डोळे भरून येत असत. त्यावेळी स्वतःच्या जीवनातील तत्सल्याची स्मृती त्याला येत असत. श्याम, तू सर्वांचे ऐकून घेतोस, पण स्वतःचे मात्र का रे काही सांगत नाहीस, असे त्यांचे मित्र पुष्कळदा त्याला म्हणत. एके दिवशी असाच आग्रह चालला होता. श्याम भरल्या आवाजाने म्हणाला, माझ्या स्वतःच्या पूर्व जीवनाची स्मृती करणे मला फार शोकदायक वाटते, कारण गतायुष्यातील चांगल्याबरोबर वाईटही आठवते. पुण्याबरोबर पापही आठवते. मी माझ्या एकेका दुर्गुणाला खोल खड्डे खणून गाडून टाकीत आहे. ही पिशाच्चे पुन्हा वर उठून माझ्या मानगुटीस बसू नये म्हणून माझी ही धडपड आहे. जीवन निर्दोष व निर्मळ व्हावे ही माझी तळमळ. हेच माझे ध्येय, हेच माझे स्वप्न. कशाला मागच्या सारी आठवणी मला करायला लावता? काय, केव्हा होईल जीवन माझे निर्मळ? ताऱ्यापरी हुरहुर हीच एक अंतरी. परंतु आम्हाला तुमच्या चांगल्याच गोष्टी सांगा. चांगल्या गोष्टींचे चिंतन केल्याने मनुष्य चांगला होत असतो, असे तुम्हीच नेहमी म्हणतात. लहान गोविंदा म्हणाला, परंतु आपण चांगलेच आठवले व ते चांगलेच तर आपले निर्दोष आहोत, असा अहंकार जडावयास भिका म्हणाला. श्याम गंभीर होऊन म्हणाला, मनुष्याला स्वतःचे अंतपतन सांगावयास जशी लाज वाटते, त्याप्रमाणे आपण कसे चढलो व चढत आहोत हे सांगावयास लाज वाटते. आत्मप्रौढीचा शब्दही माझ्या तोंडून बाहेर न येवो, अशी देवाला माझी प्रार्थना असते. नारायण जरा हसत म्हणाला, मी निरहंकारी आहे याचाच एखादे वेळेस अहंकार व्हावयास मी आत्मप्रौढ सांगत नाही, असे म्हणण्यातच आत्मप्रौढ येऊन जावयाची. श्याम म्हणाला, या जगात जपावे तेवढेच थोडेच. ठायी ठायी मोह आहेत, कोसळावयास कडे आहेत. शक्यतोवर जपावे, यत्न करावे, प्रामाणिकपणे झटावे. आत्मवंचना करू नये. अहंकाराचे रूप फार सूक्ष्म असते. सदैव सावध राहिले पाहिजे. श्यामचा प्रेमळ मित्र राम म्हणाला, आपण एकमेकास परके आहोत. तू व आम्ही अद्यापि एकरूप नाही का झालो? आपल्या आश्रमात आता खाजगी असे काही एक नाही. आपण सारे एक. जे आहे ते सर्वांच्या मालकीचे. तू आपली
अनुभवपत्ती का बरे चोरून ठेवतोस? तुझ्याजवळ वादविवाद आम्हाला करावयास नाही. आम्हाला सांगण्यात कसली आहे प्रौढी, कसला आहे गर्व? तुझ्या जीवनात ही माधुरी, ही सरलता, ही कोमलता, हे प्रेम, हे गोड हसणे, ही सेवावृत्ती, ही निरहंकारिता, कोणतेही काम करण्यास लाज न वाटण्याची वृत्ती, हे सारे कोठून आले ते सांग. आम्ही आजाऱ्यांची शुश्रूषा करतो, तूही करतोस, परंतु तू आजाऱ्याची आई होतोस. आम्हाला का ते होता येत नाही? तू आम्हाला नुसत्या गोड हसण्याने दुसऱ्याला आपलासा करतोस, परंतु त्याच्याजवळ 4-4 तास बसून बोलणेही त्याचे मन आम्हाला ओढून का घेता येत नाही? सांग, ही जादू कोठून पैदा केलीस? सांग, तुझ्या जीवनात हा सुगंध कोणी मिसळला? ही कस्तुरी कोणी ओतली? श्याम, वरांड्यातील एका दंतकथा तुला माहीत आहे का? एकदा वरांड्यात एका श्रीमंत व्यापाऱ्याने टोलेजंग घर बांधले जात होते. त्यावेळेस एक नेपाळी कस्तुरी विक्या तेथे कस्तुरी विकावयास आला. श्रीमंत व्यापाऱ्याने त्या कस्तुरी विक्यास भाव विचारला. तो कस्तुरी विक्या तिरस्काराने म्हणाला, तुम्ही दक्षिणेतील गरीब लोक काय घेणार कस्तुरी? पुण्याला जाऊन आम्ही खपली तर पहायचे. त्या श्रीमंत व्यापाऱ्यास राग आला. तो म्हणाला, तुझी कस्तुरी मोज, त्या मातीच्या गाऱ्यात मिसळून देतो. कस्तुरीच्या भिंती दक्षिणेतील लोक बांधतात असे उत्तरेस जाऊन सांग. त्या व्यापाऱ्याने सारी कस्तुरी खरेदी केली व गाऱ्यात मिसळून दिली. वरांड्यातील त्या घराच्या भिंतींना अजून कस्तुरीचा वास येतो असे सांगतात. श्याम, तुझ्या जीवनाची भिंत जेव्हा बांधल्या जात होत्या त्यावेळेस कोणी रे तिथे कस्तुरी ओतली? आमच्या जीवनाला ना वास, ना रूप, ना गंध. तुझ्या जीवनाला हा वास कोठून आला? हा रंग कोणी दिला सांग. श्यामच्याने आता राहावेना. तो गंभीरपणे व गहिवराने म्हणाला, माझ्या आईचे हे देणे. गड्यांनो, माझ्यात जे काही चांगले आहे ते माझ्या आईचे आहे. आई माझा गुरु, आई माझी कल्पतरू. तिने मला काय काय तरी दिले. तिने मला काय दिले नाही? सारे काही दिले. प्रेमळपणे बघावयास, प्रेमळ बोलावयास तिनेच मला शिकवले. मनुष्यावर नव्हे तर गायी गुरांवर, फुलपाखरांवर, झाडांप्रमाणे प्रेम करावयास तिने शिकवले. अत्यंत कष्ट होत असतानाही तोंडातून ब्र न काढता शक्यतो आपले काम उत्कृष्टपणे करीत राहणे ही मला तिने शिकवले. कोंड्याचा मांडा करून कसा खावा व दारिद्र्यातही सत्व व स्वत्व न गमविता कसे राहावे हे तिनेच मला शिकवले. आईने जे शिकवले त्याचा परार्थात